सर्वांना नमस्कार। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 मध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। मी आज इयत्ता 5वी विषय गणित आणि घटक कोन या विषयावर एक शैक्षणिक व्हिडिओ केला आहे। या घटकाचा अध्ययन निष्पत्ती क्रमांक आहे 05.71.04। अध्ययन निष्पत्ती आहे कोन व आकार याबद्दलची अधिक माहिती मिळवितात। काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन यांचे वर्गीकरण करून कोन काढतात व त्यांचे रेखाटन करतात। विद्यार्थ्यांनो, तुम्ही इयत्ता 4थी मध्ये कोन याबद्दल अभ्यासलेला आहात, त्याबद्दल आपण थोडीशी उजळणी बघू। या ठिकाणी तुम्हाला एक भौमितिक आकृती दिसत असेल। या भौमितिक आकृतीला आपण कोन म्हणतो, ठीक आहे। हा जो कोन आहे, कोनाचे एकूण 3 प्रकार असतात। त्यापैकी पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे लघुकोन। लघुकोन या कोनाचे जे माप असतं ते 1 अंश ते 89 अंशापर्यंत लघुकोन असतो। म्हणजे समजा 20 अंशाचा कोन असेल त्याला आपण लघुकोन म्हणायचं, 30 अंशाचा कोन असेल त्यालाही आपण लघुकोन म्हणायचं, 70 अंशाचा कोन असेल त्यालाही आपण लघुकोन म्हणायचं। म्हणजे 1 अंश पासून ते 89 अंशापर्यंत या दरम्यानच्या जे की कोन आहेत त्यांना आपण लघुकोन म्हणायचं। लघुकोनानंतर दुसरा जो कोनाचा प्रकार आहे तो आहे काटकोन। आणि काटकोनाचं माप स्थिर असतं, काटकोनाचं माप कधीही बदलत नाही। काटकोनाचं माप एकच असतं, ते म्हणजे 90 अंश। म्हणजे 90 अंशाच्या कोनाला आपण काय म्हणतो? काटकोन म्हणतो। त्यानंतर तिसरा जो कोन आहे तो म्हणजे विशाल कोन। विशाल कोनाचं माप जे असतं 91 अंश ते 179 अंश। म्हणजे 120 अंशाच्या कोनाला आपण विशाल कोन म्हणतो, 130 अंशाच्या कोनालाही आपण विशाल कोन म्हणतो, 167 अंश कोनालाही आपण विशाल कोन म्हणतो। म्हणजेच 91 अंश ते 179 अंशापर्यंतच्या कोनाला आपण विशाल कोन म्हणणार आहोत। आता आपण कोनाबद्दल थोडीशी अधिक माहिती जाणून घेऊया। या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे एक भौमितिक आकृती, याला आपण कोन म्हणतो, ठीक आहे। पण कोनाचे पण भाग असतात। कोनाला बाजू असते, कोनाला बिंदू असतात, कोनाला शिरोबिंदू असतात। त्याचप्रमाणे एखादी भौमितिक आकृती आपण जेव्हा काढतो तेव्हा त्या भौमितिक आकृतीला आपल्याला नाव देणं अपेक्षित असतं। म्हणून आपण याला नाव देऊया पहिल्या बिंदूला A, B आणि C। म्हणजे कोणाला आपण 3 अक्षराने नाव देता येतो। आपण या ठिकाणी नाव दिलेलं आहे पहिल्या बिंदूला A, दुसरा बिंदू आहे B, तिसरा बिंदू आहे C। जर आपण या आकृतीकडे जर नीट बारकाईने जर बघितलं, या ठिकाणी तुम्हाला 2 किरण दिसत आहे। पहिला किरण आहे BA आणि दुसरा किरण आहे BC। दोन्ही किरणाचा आरंभबिंदू एकच आहे, तो म्हणजे B। म्हणजे दोन्ही किरणांचा आरंभबिंदू एकत्र आल्याने, एकत्र चिकटल्याने कोनाची आकृती तयार झाली आहे। म्हणून याला आपण कोन म्हणतोय। कोणत्याही भौमितिक आकृती काढली की त्याला नाव असतं, त्याचप्रमाणे या कोनाचं नाव काय असेल? कोणालाही नाव असतं बाळांनो। मग कोनाचं नाव आहे कोन ABC किंवा कोन CBA। कोणाला आपण
दोन प्रकारे वाचू शकतो, दोन प्रकारे लिहू शकतो, ABC किंवा CBA. पण लक्षात घ्या, पण कोणाचा जो काही चिन्ह आहे तो काढणं किंवा तो म्हणणे अपेक्षित आहे. म्हणजे कोण ABC किंवा कोण CBA. त्यानंतर दुसरं जे आहे तो कोणाचा शिरोबिंदू. कोणाला शिरोबिंदू असतो आणि शिरोबिंदू किती असतात, तर कोणाला एक आणि एकच शिरोबिंदू असतो. आणि तो कुठे असतो, ज्या ठिकाणी कोण तयार झालाय. म्हणजे या कोणामध्ये 3 बिंदू आहेत, बिंदू A, बिंदू B आणि बिंदू C. या 3 बिंदूमध्ये कोण B बिंदू जवळ तयार झालाय, म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहोत, शिरोबिंदू. ज्या ठिकाणी कोण तयार होतो त्याला आपण शिरोबिंदू म्हणतो. म्हणजे या आकृतीमध्ये बिंदू B जवळ कोण तयार झाल्यामुळे बिंदू B ला आपण म्हणणार आहोत शिरोबिंदू. आणि त्याचं लिखाण आणि वाचन कसं करायचं, तर शिरोबिंदू B आणि लिखाण पण शिरोबिंदू B नेच असंच केलं गेलं पाहिजे. त्यानंतर आपण जर पुढे जर गेलो तर कोणाला बाजू असतात म्हणजेच भुजा असतात. तर कोणाला एकूण किती भुजा असतात, तर कोणाला एकूण 2 भुजा असतात. म्हणजे 2 भुजांनी कोण तयार होतो. मग ते कोणकोणत्या, पहिली जी बाजू आहे बाजू AB व बाजू BC किंवा आपण बाजू BA किंवा बाजू BC असंही वाचू शकतो. म्हणजे आज आपण इथे काय बघितलं, तर कोणाचे नाव बघितले, कोणाचा शिरोबिंदू बघितला आणि कोणाच्या बाजू बघितला. अशाच प्रकारचा तुम्ही एक कोण तुमच्या वहीमध्ये काढा व त्या कोणाला नाव द्या आणि कोणाचे नाव, कोणाचा शिरोबिंदू आणि कोणाच्या बाजू लिहा. धन्यवाद.